नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ढाबा स्टाईल नॉनव्हेजच्या चवीचा झटपट तयार होणारा घरच्या साहित्यात कोणतीही जास्त मेहनत न घेता सोया किमा करणार आहोत. नेहमी गोड खाऊन कंटाळा येतो. आता श्रावण देखील सुरू होते, तो नॉनव्हेज खात नाही किंवा बरेच जण असेच देखील नॉनव्हेज नाही खात. पण नॉनव्हेजच्या चवीचं काहीतरी खायचं असतं. तर अशा वेळेस काय बनवावं? तर तुम्ही झटपट तयार होणारा हा सोया किमा बनवू शकता. त्यामध्ये मी असा एक मसाला घातलाय ज्यामुळे अगदी ढाबा स्टाईल किमा तयार होतो. रेसिपी भरपूर टिप्स सोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. एका बाउलमध्ये एक मोठी वाटी सोया चंक्स घेतलेत. मी मोठ्या आकाराचे सोया चंक असतात ते घेतले. त्यापेक्षा छोट्या आकाराचे सुद्धा मिळतात, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सोया चंक भिजतील इतपत त्यामध्ये पाणी घालून 10 ते 15 मिनिटांसाठी ते भिजत ठेवायचे. 10 ते 15 मिनिटं झाली की त्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचे. हाताने स्क्वीज करून सोयाबीनमध्ये असणारं सर्व पाणी काढून घ्यायचे. सोयाबीनला किंचितचा उग्र वास असतो, त्यामुळे बरेच जण सोयाबीन खाणं टाळतात. तर त्यासाठी काय करावं? एका पातेल्यामध्ये सोया चंक्स घ्यायचे, ते भिजतील इतपत त्यामध्ये पाणी घालायचं. थोडंसं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा, ज्यामुळे सोयाबीनला चव छान येते. त्यानंतर जर तुमचे सोया चंक्स मोठ्या आकाराचे असतील तर 4 ते 5 मिनिट उकळवून घ्या किंवा जर छोटे असतील तर 2 ते 3 मिनिटं उकळलं तरी चालतील. 4 ते 5 मिनिटं उकळून झाले की गॅस बंद करून घ्यायचा आणि 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून तसेच ठेवून द्यायचे. अशा पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेले सोया चंक्स घालून घ्यायचे. मिक्सर चालू बंद करतच ते फिरवून घ्यायचे. जास्त बारीकही करायचे नाही, जास्त जाड देखील ठेवायचे नाही. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा बारीक करू शकता. चॉपरमध्ये सुद्धा अगदी परफेक्ट सोया चंक्स बारीक होतात. तुम्ही ते बघू शकता, इतपत बारीक मी मिक्सरला फिरवून घेतले. एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले. तेल छान गरम झालं की त्यामध्ये 2 मोठे कांदे जितपत होते तितके बारीक चिरून घेतलेत. तुम्ही कांदा किसून देखील घेऊ शकता. कांदा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की त्यामध्ये काही सुके मसाले घालायचे. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, छोटा 1 चमचा गरम मसाला. सर्व मसाले तेलावरती परतून घ्यायचे. मसाले परतून झाले की 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची. आलं लसणाची पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत 2 ते 3 मिनिटवरती तेलावरती परतून घ्यायची आहे. आलं लसणाची पेस्ट परतून झाले की त्यामध्ये 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतले, ते घालून घ्यायचे. टोमॅटो घालतानाची क्लिप माझ्याकडून स्किप झाली आहे. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. झाकण ठेवून मी टोमॅटो शिजवून घेते. तुम्ही परतत परतत सुद्धा टोमॅटो शिजवून शकता. 1 ते 2 मिनिट झालं, झाकण काढून द्यायचं. टोमॅटो छान शिजला गेलाय. आता त्यामध्ये मिक्सरला फिरवलेला सोया किमा घालून घ्यायचा. सोया किमा फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचंय. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय. 1 छोटा ग्लास इतपत पाणी घालून घ्यायचंय. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय. मी 1 चमचा मीठ घालून घेतले. मीठ घालून व्यवस्थित पुन्हा परतून घ्यायचंय. आणखी 1 ग्लास इतपत पाणी घालून घ्यायचंय. पाणी घातल्यानंतर झाकण ठेवायचंय आणि 4 ते 5 मिनिटांसाठी सोया किमा शिजवून घ्यायचंय. अधूनमधून झाकण काढून 2 ते 3 वेळा परतत राहायचे. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून शिजवू द्यायचे. 4 ते 5 मिनिटं झाली की झाकण काढून घ्यायचे. रेसिपीची चव आणखी वाढावी यासाठी 1 चमचा मटन मसाला घातलाय. आता श्रावण सुरू होते, नॉनव्हेज खात नाही किंवा अनेक जण नॉनव्हेज असं देखील खात नाही. पण नॉनव्हेजच्या चवीचं काहीतरी हवं असतं, तर तुम्ही अशा पद्धतीमध्ये सोया किमा करू शकता. त्यामध्ये मटन मसाला किंवा चिकन मसाला घालून नक्की करून बघा. चवीला अगदी अप्रतिम लागतं, हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. तुमच्याकडे जर मटन मसाला किंवा चिकन मसाला नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता, पण असेल तर नक्की घाला. मटन मसाला घातल्यानंतर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. आता या किमाला ढाब्यासारखी चव आणायची आहे. त्यासाठी 1 मोठा चमचा तेल गरम करून घ्यायचे. तेल जास्त देखील गरम करायचं नाही, हलकं गरम करून घ्यायचे. त्यामध्ये 1 चमचा कलरचा लाल तिखट घालायचा आहे आणि ही फोडणी किम्यावरती घालून घ्यायची आहे. अशी फोडणी घातल्यामुळे किम्याला ढाबा स्टाईल रंग देखील येतो आणि तशीच चव देखील येते. अशा पद्धतीमध्ये किमा तुम्ही नक्की करून बघा, चवीला अप्रतिम लागतो. घरातले नेहमी नेहमी करायला सांगतील, हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. फोडणी छान ह्या किम्यामध्ये परतून घ्यायची. गॅस बंद करून कोथिंबीर घालून किमा सर्व करून घ्यायचा आहे.
बटरमध्ये गरमागरम शेकवलेल्या पावसोबत किंवा चपाती, भाकरी, भातासोबत तुम्ही हा किमा एन्जॉय करू शकता. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.